संध्याकाळच्या टाइमला वावरातून घरी येता येता आपल्या भाषेची गाडी बंद पडली. अर्धा एक घंटा आम्ही तिच्यासोबत टोले घेतले, पण ते सुरू व्हायचं नावच नव्हती घेत. भाषेला म्हटलं तू काय आता टोले घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे ना, गाडी चालूच नाही होणार. तुम्ही दोघे एक काम करा, गाडी लोटत लोटत आणा, तोपर्यंत मी चेत्याला सोडून वापस येतो. घ्या रे बा, हेच बाकी होतं आता. गाडी घेऊन फाट्यावर येत नाही तर आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं. साला नशीब खराब असायला पाहिजे, पण एवढं बी नाही ना. तारक मेहता मधल्या जेठालाल पेक्षा डेंजर नशीब लिहिलेलं देवानं माहिती, की कधी माझ्यासोबत काय घडून जाईल काय सांगताच येत नाही. पेट्रोल पंपावर येऊन 100 रुपयाचं बॉटल मध्ये पेट्रोल घेतलं आणि वापस फाट्यावरून आपल्या लालपरीमध्ये ओतून दिलं. म्हटलं आता भाषेला वापस घ्यायला वावरात जाऊ, पण तेवढ्यातच मला त्याचा फोन आला. तो म्हणे मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आपला भाषा म्हणे का मामा रात्री तर काही चॅट दिली तुम्ही ना. म्हटलं चॅट गिट नाही रे बाबा, माझ्या गाडीतलं पेट्रोल सरलं होतं. म्हटलं नाही तर काही विषय आहे का. गाडी घेऊन टर्टअप मध्ये आपल्या भाषेच्या वावरात आलो. आमगीम काही नव्हतं, आबाचा डब्बा नेऊन द्यायचा होता. अरे का रे बा, एवढं मोठं शेड कधी बांधलं? वावरात राहायचा विचार चालू आहे का भाषेत? एवढ्यातच आपला भाषा म्हणे नाही हो मामा, असं काही नाही, आपल्या म्हशीसाठी आहे ते. वावरातून घरी येत नाही. आपले पोट्टे म्हणत की शुभम भाऊ आपल्याला नदीवर जायचं, आपल्या सगळ्याच्या कबड्डीच्या किटा बी धुवून काढू आणि तडे जाऊन एक व्हिडिओ काढून टाकू. म्हटलं ठीक आहे ना, काही विषय आहे का भावांनो. टर्टअप मध्ये गाडी घेऊन आम्ही अनिकटावर आलो. अरे हो दलिंदरा, पहिले कपडे धुई रे, तो चिवडा शेवटून खायसाठी आणला रे बाबा. का 2-3 दिवस झाले उपाशी आहेस काय? तो चिवडा खाली कपडे धुला मला. रप्पा 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 सगळ्या किटा धुवून घेतल्या आणि शेवटी एक एक करून सगळ्या किटा वाहू घातल्या. त्या वायपर्यंत काय करा तर चैत्या म्हणे मी आंघोळच करतो. मला आपल्या पोराचं काही होऊ नाही शकत राव. किती मोठं झालं तरी लहान पण काही याच्या अंगातून जातच नाही. नदीवरचं आपलं काम आटपवलं आम्ही घरी आलो. आमच्या गल्लीत दिवसाबाईच्या लग्नाच्या दिवशी भंडारा होता, ते बी बिट्ट्यान मिरच्याची भाजी. मग काय विचार करायला लागते, पहिले तर चांगल्या 10-12 बिट्टेचा काला मोडला, नंतर त्याचं आईला केलं, चांगली बकेटभर भाजी घेतली आणि बिना काही विचार करता सुका पाटील सारखा खायला भिडलो. चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तेवढा फॉलो करून घ्या.